वसती शाळा शिक्षकांना एकाची काम रद्द झालीच पाहिजे. BLOची कामे रद्द झालीच पाहिजे. टीईटी परीक्षा रद्द झालीच पाहिजे. टीईटी परीक्षा विरोधात प्राथमिक शिक्षक रस्त्यावर. सरकारसमोर मोठे आव्हान. शिक्षकांना फक्त शिकवू द्या, शिक्षकांची मागणी. बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर भव्य धरणे आंदोलन संविधान चौकमधील शिक्षकांचे. महाराष्ट्र शासन आम्ही इथे जे सर्व शिक्षक आहोत हे त्या वेळची शैक्षणिक पात्रता पास करून आणि त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी आणि परीक्षा पास द्या म्हणून सांगत आहे. टीईटीला आमचा विरोध आहे. यासाठी टीईटी रद्द झाली पाहिजे हा आमचा मुख्य प्रश्न आहे. आता टीईटीचा पेपर फुटला तेव्हा आपण पेपर दिला होता नाही. पेपर द्यायला आमची संपूर्ण तयारी झाली होती. अनेक शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालून अभ्यास केला आणि उद्या परीक्षा द्यायची वेळेवर तो पेपर फुटला. शासनाला बँकाच्या परीक्षा सुद्धा देता येत नाही. आणि आमचं आंदोलन मुंबईला सुरू आहे. हे आंदोलन केवळ नागपूर नाही तर राज्यव्यापी आंदोलन आहे. टीईटी परीक्षा सेवेत असलेल्या शिक्षकांना सुद्धा जे शिक्षक त्यावेळी जी पात्रता परीक्षा होती ती पूर्ण करून ती पास होऊन सेवेत दाखल झाले, त्यांना आता 20, 25, 30 वर्षानंतर ही परीक्षा पास झाले नाही तर तुम्हाला नोकरीतून काढून टाकू अशा प्रकारच्या धमक्या शासनाकडून भरल्या जात आहे. दुसरीकडे शिक्षक शाळेत कमी आणि गावात त्याला जास्त फिरवल्या जात आहे. SR, BLO आणि अन्य शैक्षणिक कामाच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून जाणीवपूर्वक गोरगरिबांच्या मुलांचं, गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान करून शाळेचा दर्जा चांगला नाही हे समाजात बिंबवून सरकारी शाळा बंद पाडण्याचा जो शासनाचा डाव आहे त्या विरोधात हे आंदोलन आहे. आणि म्हणून गरिबांच्या मुलांचं शिक्षण वाचवण्यासाठी बहुजनांच्या ग्रामीण भागातल्या दुर्गम खेड्यापाड्यावरच्या मुला विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचवण्यासाठी हे शिक्षक एक दिवशी या ठिकाणी दाखल होऊन धरणे आंदोलन करतात. मग आम्ही असं म्हणतो की आमचे जे शासन करताय ते मग मंत्रिमंडळातले असेल, आमदार खासदार असेल किंवा सचिव जे IAS परीक्षा पास होऊन आले ते आमच्यापेक्षा हुशार आहे, त्यांनी जोडीला यावं. वो हम साथ साथ करेंगे. खाओ ब्रिटाने 50-50 का नारा आहे. काय वाटतं ती आशा धरून आम्ही आहोत. आम्ही आंदोलन करतो. आमच्या बाबतीत चांगला निर्णय घेतला जावा ही अपेक्षाच आमची असते. शासनासोबत संघर्षाची आमची भूमिका नसते. पण जर का निर्णय घेतला नाही आणि आम्हाला म्हणण्यापेक्षा आमच्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना, गोरगरिबांच्या लेकरांना जर न्याय केला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केल्याशिवाय वाटतं. कॅन्सल झाली नाही तर समोरील भूमिका काय राहणार आहे? हेच नाही आमची जी अपेक्षा आहे त्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू. हे राज्यव्यापी आंदोलन आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून, राज्य समन्वय समितीच्या माध्यमातून हे आंदोलन आहे. त्याबाबत ते निर्णय घेतील. आम्ही पुढे येऊ आंदोलनासाठी. लीलाधर ठाकरे, नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समिती. आंदोलन करत आहे. काय परीक्षेबद्दल आपला विरोध आहे?
त्यांचा मला एवढंच म्हणत होतं, शिक्षक या नात्याने आम्हाला शिकवून द्या. सर्व मुलाशी आमचा तोच संतोष आहे. म्हणजे TET म्हणा किंवा SIR म्हणा किंवा PLO म्हणा किंवा ऑनलाईन कामे म्हणा, या सगळ्यामध्ये गुंतवून आमच्यापासून शिक्षण दूर करण्याचा प्रयत्न, मुलांचे जे हक्क आहे त्या हक्कासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. म्हणजे असं आहे की मुलांना शिकवण्याऐवजी आता टीचरलाच कोचिंग लावावं लागेल TET देण्याकरिता. बघा, मुलांना शिकवण्यापेक्षा टीचरला कोचिंग लावायची गरज नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आम्ही प्रत्येक वेळी जिल्हानिवड मंडळ असो, प्रादेशिक सेवा मंडळ असो, कुठली परीक्षा हो, ती परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय आम्ही इथपर्यंत आलो. मला एक सांगा, UPSC झालेले जे आज कलेक्टर आहे, अधिक क्लासन ऑफिसर आहे, त्यांना डबल UPSC द्यायची आहे का? मग त्यांची सुद्धा पात्रता तपासायला नको का? म्हणजे मला हे ना म्हणायचं आहे की आपल्याला त्या कर्मचाऱ्याला सुद्धा त्रास व्हावा, म्हणून आम्ही सक्षम आहोत, आमचा अनुभव सक्षम आहोत, म्हणून आम्हाला TET द्यायची गरजच नाहीये. बस, धन्यवाद. आज संविधान चौक येथे प्राथमिक शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. कुठे ना कुठे TETच्या माध्यमातून शिक्षकांना बहिष्कार केला जातो असं शिक्षकांचा आरोप आहे. काय सांगा? मी प्रवीण लक्ष्मण फाळके, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीय संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. आणि या TETच्या संदर्भामध्ये जे शिक्षकाला सक्ती केली जात आहे, आमच्या पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचं, सर्व तमाम शिक्षकांचं म्हणणं आहे की ही परीक्षा आम्ही देण्यासाठी घाबरत नाही, परंतु ते देण्याची आम्हाला गरज नाही. कारण आम्ही ही परीक्षा आज जी आपण शासन आमची ही परीक्षा घेऊन पाहत आहे, त्यावेळेस आम्ही जेव्हा सेवेमध्ये लागलो होतो त्यावेळेस त्या वेळेच्या स्पर्धा परीक्षा, गुणात्मक परीक्षा आम्ही देऊनच या सेवेमध्ये लागलो. आणि आज गेली कित्येक वर्ष अविरतपणे आम्ही ही सेवा देत आहोत. तुम्हाला माहित आहे, शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ आहे. तो समाजाला तिमिरातून तेजाकडे नेण्याचं अविरत अखंड काम करत असतो. आणि आज असं समर्पित भावनेनं ग्रामीण भागामध्ये काम करत असणाऱ्या या शिक्षकाला TET पात्र परीक्षेची सक्ती करणं शासनाचं धोरण अत्यंत चुकीचं आहे. कारण की गेल्या या कामामध्ये काम करत असताना आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना शिकवणे इतपत ज्ञान आम्हाला परिपूर्ण ध्यान असा काही विषय नाही. हा शासनातून किंवा प्रसार माध्यमातून बऱ्याचदा माहिती संदेश द्यावा, जनमानसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो. अरे आज आमच्या शिक्षकांमध्ये आज शाळा ग्रामीण भागातल्या ओस पडलेला आहे. 7 वर्ग एक अध्यापक शिक्षक काम करतो आहे. त्यानंतर अनेक प्रकारचे वैशेषिक कामं हे सरकार आमच्यावर लादते आहे. आज PLOचं काम असो, SIRचं काम असो, जनगणनेचं काम असो, त्याच्यानंतर अनेक शालेय सहशालेय उपक्रम आमच्या शिक्षक ह्या शाळेमध्ये राबवतो. मग ती शालेय पोषणार योजना असो, आरोग्य तपासणी असो, असे अनेक उपक्रम आहेत. आणि हे काम करत असताना सुद्धा आपलं जे मुख्य महत्वाचं ज्ञानदानाचं काम आहे हे सुद्धा आमचा शिक्षक प्रामाणिकपणे करतो आहे. आता वेळ प्रसंगी एखाद्या शिक्षिकेची म्हणा किंवा शिक्षकाची, शेवटी प्रत्येक माणूस हा कसाचा बनलेला आहे. वेळ प्रसंगी एखाद्या शिक्षिकेची प्रकृती बरोबर नसेल, शिक्षकाची प्रकृती बरोबर नसेल, आणि तसं त्या प्रकारचं संधान साधून त्या प्रकारचा त्या शिक्षकाचा व्हिडिओ तयार करणं, तो प्रसार माध्यमातून प्रकाशित करणं ही बाब योग्य नाही. आता यामध्ये अधिवेशन सुरू असताना नागपूरच का आपण निवडलं? नाही, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून आज आमचा संपूर्ण महाराष्ट्रातला तमाम शिक्षक हा जिल्हा स्तरावर एकत्र आलेला आहे. सर्व समन्वय समितीच्या संघटना एकत्र आलेल्या आहेत. आज सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे अशी परिस्थिती आमच्या शिक्षकाची झालेली आहे. आज आमच्या शिक्षकाची झोप या सरकारनं हराम करून ठेवलेली आहे. आज आम्ही काय करायचं? आमची मागणी फक्त एकच आहे की आम्हाला फक्त शिकवू द्या, आम्हाला फक्त आणि ही मागणी घेऊन आम्ही वेळोवेळी शासनाला अनेक निवेदनं दिली, अनेक माध्यमातून आम्ही शासनाला आमच्या समस्याची जाणीव करून दिली, परंतु शासन मात्र सुमानत नाही आहे. त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी रस्ता उतरावा. आता सगळ्यात पहिले या ठिकाणी माझ्या भगिनी आहे. आमचं म्हणणं असं आहे का TET परीक्षा रद्द झाली पाहिजे. बरोबर मॅडम? TET परीक्षा रद्द न झाल्यास आपलं समोरून पाऊल काढा. त्यानंतर आपण जे म्हणतात की हे आज जेव्हा आम्ही या शिक्षकांनी समितीच्या संदर्भामध्ये आम्ही आमची गुणवत्ता तपासण्याची गरज शासनाला नाही मला असं वाटते, परंतु तरी सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला. आम्ही त्या आदेशाचे पालन करत, सन्मान करत
महाराष्ट्रातील 6 लाख शिक्षक आमचा या परीक्षेला बसला. कितीतरी हजारो रुपये त्या परीक्षा प्रणाली जे आयोजक आहेत त्यामध्ये त्या कोषागारामध्ये आम्ही जमा केले आणि आपले कौटुंबिक कामं बाजूला ठेवून, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून, आमचे प्रशिक्षण करून, आमच्या शालेय जबाबदाऱ्या पार पाडून आम्ही अभ्यास केला. उद्या परीक्षेला जाणार आणि रात्री टीव्हीवरच बातमी प्रकाशित होते की टीव्हीचा पेपर दिला. मला सांगा केवढी मोठी शोकांतिका ही वाली आहे. आज आमची अशी मागणी आहे की या संदर्भामध्ये जी आमची हरासमेंट झाली, आज या संदर्भामध्ये जो आमचा मानसिक ताप झाला आम्हाला, आज जो आम्हाला आम्ही आर्थिकदृष्ट्या आपली पिळवणूक झाली, आज सरकारने या सर्व शिक्षकांना एक जास्त दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि ऑनलाईन टीईटी परीक्षा घेण्याच्या संदर्भात शासनानं विचारच करू नये. आणि आता या संदर्भात आमचा शासनावर कवडी मात्र विश्वास आलेला नाही. हा पेपर फुटतो ऑनलाईनच्या संदर्भात अनेक मार्ग आहे. आज इथे जे काही महत्वाचे शिक्षक आहेत, जवळचे काही आहेत, जवळचे पदाधिकाऱ्याचे शिक्षक जवळचे आहेत, त्यांना ऑनलाईन पहिलेच माहिती मिळाली जाईल. मग त्याला काय अर्थ राहणार आहे? त्याच्यामुळे ह्या परीक्षेच्या आमच्या शिक्षकांच्या भानगडीत सरकारनं पडू नये. आम्हाला फक्त शिकवू द्यावं, आम्हाला शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्यावं. जर शासनाला असं वाटतं की आम्ही शिकवण्यासाठी कुठेतरी कमी पडतो तर त्यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचं आयोजन करावं. आम्हाला योग्य त्या ठिकाणी आम्हाला आवश्यक त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य मार्गदर्शन पुरवावं. ते स्वीकारायला आम्ही तयार आहोत. आता गेल्या कित्येक वर्षापासून आमचा सीए फक्त 12वी डेड होता. शासनानं अध्यादेश काढला की त्यांनी पदवी प्राप्त करावी. आमच्या शिक्षकांनी पदवी प्राप्त केली, त्यानंतर MA केलं. बरे मोठमोठ्या प्रकारच्या शैक्षणिक अर्थ आमच्या शिक्षकांनी प्राप्त केल्यानंतर टीईटीचा लागला का हा आमचा प्रश्न शासनाला आहे.